आज रमेश वानरे नावाचं छत्र निघून गेलं आणि कसं उघडं लागायला लागलं. अगदी प्रेम केलं माझ्यावर, अगदी. अजाणपणाने रात्री 1 वाजता 2 वाजता त्याचा फोन असायचा आणि मी माई लेकरं जेवले, माई मुली सुटले, सगळ्या त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रात्री 1:30 त्याचा फोन यायचा. आणि लग्न ठरलं असा मी फोन केला की त्याचे मंगळसूत्र आणि स्वतः ऑर्डर द्यायचा आणि हर्षदाला कामी लागायचा, तू सोनारा जवळ बसून मंगळसूत्र तयार करून घे असं म्हणणारा हा रमेश थोडा मोठा आधार रे हा. माझ्या लेकीबाळीपणा एका भावासाठी उघड्या झाल्या. माझ्या लेकीबाळी आज खऱ्या आघात झाल्यात असं मला वाटतं. आणि प्रेम असावं तर किती असावं. शाळेत जाणारे लहान लेकरं सुद्धा पाठीला दप्तर घेऊन त्याच्या अंतविधीला आल्यात. शाळा बंद करून शाळेत न जाता मोठ्या माणसाने तर प्रेम केलं, पण लहान लेकरांनी प्रेम केलं, अनाथांनी प्रेम केलं, माझ्या लेकीबाळींनी प्रेम केलं. प्रेम आणि प्रेम याच्याशिवाय दुसरं त्याला काही कळतच नव्हतं. प्रेम देत होता, प्रेम घेत होता. आणि असा हा जगावेगळं लेकरू आज आपल्यात नाही, कल्पनाच करत नाही. असं वाटतं कुठून तरी येईल ना मला म्हणाला माई, आणि मला तो हिरोईन म्हणाला. काय विचारू नका, काय काय नावं मला द्यायचं आणि तो इतक्या प्रेमाने नावं द्यायचं की मी ते स्वीकारायची खरं. आज तो नाही आहे, पण असं नाही वाटत तुम्हाला. परवाला पालखी येणार आहे, तो देहूला तुकाराम महाराजांची पालखी खांद्यावर घेऊन यायला गेलाय असं वाटतं. परवाला पालखीचा येईल तो इथे पुण्यात, तो नाही जाऊ शकत पुणे सोडून, तो इथेच आहे. निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही. पण लक्षात घ्या, माझ्या लेकरांचा मोठा आधार गेला, माझं छत्र गेलं. सिंधुताई सत्तावन्नवर ते सतत सावली घालणारा एक वृक्ष, वटवृक्ष गेला. आणि आता मला कळालं, अरे माझ्यावरच प्रेम करत नव्हता तर तो किती जणांवर प्रेम करत होता हे तो गेल्यावर कळलं. म्हणून माणसं मोठी तेव्हा होतात जेव्हा इथून निघून जातात. हे रमेशने दाखवून दिलं की मेल्याशिवाय माणूस मोठे होत नाही.